पावसात काय कळलं तुझ्या पावसाळ्यात पाऊस पडायला लागला पाटील पाऊस पडतच असते पावसात जाऊ दे तुम्हाला माहिती काय झालं काय झालं मी भाऊसाहेबांना फोन लावला होता माझ्या बिलासाठी बर भाऊसाहेब काय म्हणला मला मी आलो गावाला आणि कलेक्टर ऑफिसवरनं आपलं गाव तपासणीला पथक येणार आहे पथक येणार आहे म्हणल्यावर हा मी सगळं दप्तर बघणार सरपंचानं काय केले काय नाही आता तुम्हाला सांगतोय हा आपण एवढा आटापिटा करतोय हा. की सरपंच पद घ्यायला हा आता बाबा आपल्याला तुझ्या हे भारी चान्स आलाय बघा ती संधी सोडायची नाही त्यासाठी तुम्हाला एक आयडिया सांगतो पाटील आता काय करणार आहे सरपंचाचं रिपोर्ट आणि नाव कसं खराब आहे ही त्या पथकाच्या निदर्शनाला आणून द्यावं अरे आपा पण कसं करायचं काय आहे का अर्धा दिवस झालं लक्ष आमच्यावर तुमचं गाव गप्पा चालले ते इथं बसलं की गाव गप्पा तिथे गेलं की गाव गप्पा आमदार 2 मिनिट शंभर द्या आधी तुम्हाला एक विषय सांगतो सरपंचाला आपा सरपंच दारू पाजणार करतो गबरू आहे की आपला मी कशाला आहे त्या तर अशा मोठोची त्याला सांगा होती एक करावं लागेल हा सरपंच दारू घेत नाही हा त्याला काय करावं लागेल घ्या काय तिकडे हो मी तुला 100 रुपये द्या एक धरतवा एक काम करायचं आता सरपंच येतोय आपल्याला जायचं तिथं पार सरपंच काय गाव येत नाही अजिबात नाही एक काम करायचं सरपंचाला थम्सअपची बाटली आणायची प्यायला थम्सअप त्या थम्सअपच्या बाटलीत दारूची अख्खी बाटली वाचून आणायची क्वार्टर आपण या 100 काय मग सांगितले की तुम्ही ह्याच्यात मला बी नको का माझा काटा कसा हालायचा मला सांगा बरं तुला काटा हँडल घेऊन हलवून हा पुत्र हँडल द्या मला आपण तिथे गेलं की माती सोडलं आपण नेता काय नाही आपण अजून लागते तर मी काय नाही 500 अजून मग हा पण काय करायचं माहिती का काम फत्ते करायचं सरपंचाला भरपूर पाजायचे ना आम्हाला दोघांना थम्सअप द्यायचा ही बरं डोका मला तुम्हाला कळायला पाहिजे इकडच्या काळाला तिकडच्या काळाला व्हायला नाही पाहिजे आणि सरपंचाला काय जमतंय अहो पाटील तुम्ही पाहिजे खरं तर त्या खुर्चीवर आता पाटील जाय त्याच्यामुळे तू एवढं काम कर एवढं सांगितलंय का तेवढं काम करायचं आता ऐक आता झाली टायमिंग आपलं बरोबर तिथं जायचं गेलं साहेबाला मी आणायला मी जातो की हा तुमचा पण नाही पिऊ नको नंतर साहेब म्हणाल सर्व गाव पेटाडं दिसतंय कडे आता उशीर करण्याचा अर्थ नाही पण तुला आता जाऊन तुम्हीच पाहिजे होता अरे आम्हीच आहे तेवढं उरत 50 द्या की तुला 500 रेट ठरलं आपण सांगितलं ना हा आता फक्त सरपंच तू बरोबर तुला सांगतोय आपल्याला पाठवलंय मी सरपंचाला आणायला हा जेव्हा काम जे आहे ना आपलं एकदम परफेक्ट करायचं ओके झाले पाटील अजिबात कसलं गोळ नाही झाला पाहिजे तुला सांगून ठेवतोय नाही वाट असलं मी केव्हा केलं नाही अजिबात नाही पाटील तुझं काय खरं नाही मग तुला आधी सांगतोय नाही पाटील आले सरपंच आले सरपंच आले की या सरपंच बसलो माझा आपा बरं का अरे सरपंच आले घरात थंड हा आपण अरे पाऊस पडतोय भिजलोय आणि असल्या दिवसात थंड असतोय थंड आहे सरपंच घेऊन तर बघा तुम्ही म्हण चल खरंच सरपंच अहो असल्या ह्याच्यातच थंड प्यायचं असतो जा जा घेऊन ये पाटकीला.
मग त्याला म्हणलं आण जरा लवकर. ती पथक येणार आहे. कशाच आपण म्हणत होतो ना, सांगितलंय मी. कॉम्प्लेट केली ना सगळी तयारी. हे मग आवा कागद पत्र आणि सगळं. आजकडं काय आपण काय बर इमाम साहेबांनी कुठं काय साहेब जाऊ देव, याचं काय करू आपण, ठराव घेऊन टाकू एकदाच काय तर. की बोलला बा बरोबर. हा. हा पण बिनविरोध सरपंच आपणच पुढचं बी ए अरे राज किती लागा? तुमचं बोलणं तुमचं प्रायव्हेट काय म्हणजे आमच्या सारख्याला कसं काय चालायचं मला सांगा बरं. दे बर ते सरपंचाला. तुला सोडून काय प्रायव्हेट असतंय का आमचं हा सरपंचाची कोणची बाटली आहे मी सरपंचाची बाटली आहे. ओके आहे ना ओके म्हणजे सगळं ठरलं. एकच आहे सरपंच पाटील ती जरा टॉप आणि न्यूज वाटते आणि जरा वेगळंच वाटायला लागलंय मला. नको राहू ही कॉम्प्लेट, नको गाड्या आपल्याला जरा वेगळीच बाटली वाटायला लागली. बाकीच्याला थम्सअपचं लेबल आहे कॉम्प्लेट, माझ्याला काहीच दिसत नाही. त्या गाड्या आपल्याला मी राखलं. अहो हे पहिल्या दारात आहे ती हा हे म्हणजे असलं का नो थम्सअप आता मला म्हणता लेबर कसं पडलं त्या घरी तयार केली हे बहीण आलेली बाटली या. डोळं झाकून आपलं झालेलं होतं. पाटील हा वास कसला येते पाटील थम्सअपचं वास येत असते आपल्याला नको. बघा तर पिऊन कसलं लागतं ते कडक आहे एकदम चल 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 ते. पाटील कसलं तर लागतं राव आपल्या. नवीन बाटली आलेली आहे हो, फ्रेश मला फ्रेश. अहो एक नंबर फ्रेश स्पेशल थम्सअप तुमच्यासाठी. नुसतं चरचर होतंय गाव ही केलं तिकडे पडतो ए. बोल बोल चाललंय सगळे पाटील बाटली बाटली जवळ दिसली मला. काय म्हणलं बाटली 2 गोटा सरपंचाला आंबट लागते. सरपंच आधी आपण गारगो आणि मग ती साहेब आला का नाही त्याला थंड डोक्याने उत्तर देईल. बरोबर म्हणजे गार घेतलं की गार डोक्याने उत्तर देता येणार काय कॉम्प्लेट. त्याला काय म्हणायचं सरपंच पाटील 2 टाकू 2 पटेल गोळा वेळ नाही काय केला पाटील टकलो ए टकलो टकलो कॉम्प्लेट. बघा पाटील आपलंच काम लावलं काय नाही हे मला हे कलरचे कॉम्प्लेट. अहो घ्या तुम्ही ती सरपंच बघा बरं कसं वाटतंय मी कसं सारखा गेलेलं वाटतंय की नाही होते एका गोट्यात तर झालं. अहो इथं आपल्याकडे कसं जायचं आयुष्याची वाकरामुळे की रोज सारखा टाकते टुकलो हा पहिल्या दाराची हीच गाठी टुकलो हीच आहे टुकलो सरपंच टकलूची कमाल कळते तुम्हाला झालं का नसं का ठरल्यासारखं झालंय पण जरा शंका येते जरा पिन टाका पिन टाका कॉम्प्लेट. मिक्स नाही काय तर वाटतंय बघा पाटील काय घोटाळा नाही ना काय केलेला. गांड्यानं काम केलं बरं का सरपंच नाही राव पाटील मला तर शंका वाटते राव. गांड्याने आपल्याला येण्यात का सरपंच फुल झाले मला
आपण गांग्याला सांगितलं ना, गांग्याने अहो कामच केलंय, पलटी मारली पाहिजे. तुम्ही आपा शांत बसा. बस होय तुम्ही सरपंच हे असं कधी होणार ही कॉम्प्लेक्स हे पहिल्या धाराचा माल दिसतोय. आम्हाला देवाला या पण करू दे. त्याने आपल्याला येड्यात काढलं. काय ना? माल कडक दिसतोय. ए तुकलो माल कडक दिसतोय. तुकडो पा यार मामा तुम्ही पिऊन टाकतोच. ए मला काय बी चालतंय. हे जा पिऊन. सप्रण पाटील ए सरपंच आता काय वर व्यवस्थित चालतंय. कसं आता आपा आता काय झालं माहिती का? सरपंच पाटील आता काय झालं? सरपंच पाटील ए, होऊ दे तोटा पाटील मोठा. पाटील मोठा. मग पहिल्यापासून हा. सरपंच सरपंच पाटील मोठा आणि आपण सुट्टी केलं. तुम्ही मग काय टुकलो तुम्ही तुम्ही हा ऐक ए गप रे ए ए सरपंच तू गप पाटील गप तू ही बॉक्स आहे सरपंच. सरपंच बॉक्स आहे, बॉक्स आहे तुम्हाला माहिती नाही. टुकलो माझी टुकलो मला काय गंड्याची चालली आबरून आबरून तुम्ही काय लागलं हो. करायला? होती तेव्हा. बस च- बस तू चला काय एवढं नाही बस तू ओ, चला हे पाजायचं कोण मला चल हे पाच मला चला इथं मला पाच मला पाच हा, पाच 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 पाटील मला. होईल तोटा पाटील मोठा आहे. हा. आणि बारकं आहे. हा, पाटील हळू हळू ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये. मी पाहिलं तुला. मी अरे काय मॅडम कधी आला हो तुम्ही? हे काय आत्ताच आले बघा. बर बर मला सांगा लहान मुलांना खायला देण्यासाठी काय काय आहे? लहान मुलांना हे मग बिस्किट आहेत ना? हे बिस्किट एक आहे, हे द्या. हे फरसाण एक आहे. चांगला आहे का ती? हो एक नंबर फरसाण आहे. बरं, ती एक. खारी देऊ का? हा चालेल ती पण द्या. बर इकडे बिस्किट एक आहे कोकोनटचं. कोकोनटचं आहे का? हा बरं ती एक द्या. बरं. ही सगळं मग द्या जरा पॅक करून. ओके अहो बाई सरपंच बाई तुम्ही इथं कसं काय? अहो रंग्या सुट्टीवर आहे. हा आणि आता किराणाची लिस्ट किराणा संपलाय म्हणलं मलाच घेऊन यायला ना. सरपंच गेले ग्रामपंचायत मध्ये. बरोबर आहे बरोबर आहे. बरं का शेठ ही यादी गेल्या वेळेस रंगाकर तुम्ही किराणा दिलेला अजिबात चांगला नव्हता. यावेळेस व्यवस्थित माल आला पाहिजे घरी आणि पोच करा घरी. बर आता ह्यातलं काय काय पाहिजे तुम्हाला आता? एक काम करा हा आता मला हरभरे द्या अर्धा किलो, फुटाणे द्या पावशेर आणि एक फरसाणचं पॅकेट द्या. बर बर ठीक आहे. फुटाण्याचा एक पुडा टाकला. तुम्ही म्हणजे आता सरपंचांना चक्र घेऊन देणार होय? अहो तुमची जोडी फ्रेंड नाही का काय? सरपंचाला दारू पण घेतात का? अहो तुम्हाला काय सांगू मी आता माझ्या डोळ्यांनी बघून आले. अहो आपलं पाटील सरपंच आणि ती टकलं नाही का आप्पा ती आप्पा आणि गंग्या हे सगळी भेलकाटत गेल्यात. आता चालाय सुद्धा येईना त्यांना. काय सांगताय? अहो खरंच आपल्या ग्रामपंचायतच्या कार्यालयात गेले ते सगळे. आता तुम्हाला विश्वास नसला ना तुम्ही बघून या.
मला आता जावं लागतंय बघायला. तुम्ही जाऊ असेल तर तुमचं काही खरं नाही. अहो तुम्ही बघून तर या एकदा. जावा तुम्ही. द्यावायचं सामान पटपट. बरं बघा हे तुमचं सरपंच सामान आणि बाकीचं सगळं घरपोच करतो. बघते मी. खोटा असेल तर तुमचं काही खरं नाही. अहो तुम्ही एकदा बघून तर घ्या. तुमच्या मागत आले. काय मॅडम हे तुमचं सगळे टाकले आणि ह्याचे झाले 230 रुपये. बरं चालतंय मी जाताना घेऊन जाते. ओके ओके बरोबर. सरपंच जरा हिशोबात कोण पिलाय टोपीला का नाही? हे कुठे गेला आपला भाऊसाहेब काय सरपंच पंच गंग्या साहेबाला गेला का साहेब व्हायला गेला? तुम्हाला दोन दोन निष्ठा एक घर बोला तुमच्या मी बोलतो दोन निष्ठ सरपंचाला भोगाल आता ती साहेब आल्यावर असं खाली बसल्यावरती काय म्हणा सरपंच बिवडी सगळी सरपंच आपण जम्मा फोगडी जम्मा फोगडी गाण्याचे बँडेज घेऊ आपण गाण्याचे बँडेज आपा वर बस सरपंचाला वर घे आंबाची झोका सरपंच तुम्ही खोबरं वाटू नका इथे तिथे वर बसा आपा साहेब आलो ना ऑपरेशन वाटेल तुम्हाला डायरेक्ट बिवडी जाय ग्रामपंचायत चला साहेब वर घे सरपंच बसा सरपंच वर बसा साहेब आल्यावर मग काय लागा बेवडा सरपंच आहे गावचा पटेल पटेल हा तुम्ही बसा वर चला घ्या फुलं हातात आम्ही वरच आहे की आपा आमच्या डोक्यावर बसा जरा ते हातात ओ पाटील बसा आज तिथं काय राहिले बसता इथं बसा जरा शांत बसा साहेब आल्यावर म्हणून खायला काही बिवडी जायची सगळी इथं बघाय माझ्या ऐकायचं सरपंच तुमचं मी ऐकतो सरपंच मोक्षे आपल्या गावचा सरपंच मोक्षे असं दारू पिऊन स्वागत करत असतील का साहेबांचं तुम्ही जी आतापर्यंत गावाच्या फळं लावला भाऊसाहेब आणि भाऊसाहेब गेला की आणि तुम्ही आप्पा यांची मिली बघत आहे पाटील मिली बघत आहे दोघं एकमेकाला चेपट काय करते तर घेतात पैसे सरपंच दोन टकलो एक आहे पण साहेब कुठं आहे? तुमचं साहेब आला का नाही? साहेब कुठं आहे साहेब ए साहेब 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 मला वाटतं गंग्या पिऊन पडला असेल तिथं इशी पशी वा एक मुला द्यायची फुलं आपण साहेब येतात, हा? हा साहेब मला हे गावातलं काय चाललेलं काय कळत नाही ते सरपंच ते पाटील आणि ते आपण काय हे बघा आपलं चाललेलं आहे कसं काहीतरी छत्री माझ्यावर धरा हा छत्री तुमच्यावर धरा हे काय धरा तुमची बी हमालगी करतो अहो मला सांगतो सरपंचने मला आता पुत्र अहो सुई नाही दोरा नाही कुठं सायकल देतो मला सायकल नाही पिठाची चक्की नाही काय सांगायचं तुम्हाला साहेब माझं तेवढं काम करावं लागतं कपडे तर नाही भारी घालताय कापडाचं तुला मला सांगतो बरं का आता कापडाचं मी मला सरपंच म्हणलं होतं 3000चा ड्रेस घेतो घेतलाय किती 200ची पॅन्ट आणि 200चा शर्ट असं असतं का कुठं उगाच काहीतरी यातली तेवढी घेतली बरं का 500ची पण त्याला कोण बघतंय मला सांगा बरं उगाच
आणि तुम्हाला सांगतो हे लय अवघड आहे गावात. उगाच मी आपलं लागलोय परपंचाची राख रांगोळी करू. सरपंच कोण आहे? योगा आमच्या गावचे बसंती नंबर 1 सरपंच डोके सामने मटना. एक नंबर सरपंच आहेत आमच्या गावचे असले सरपंच. त्याच्यामुळे तुम्हाला गावात काय दिसत नाही का? सरपंच साहेब कशी वाटली आमची ग्रामपंचायत? येण्याची जत्रा बघितली पण देवळाची जत्रा दिसते. मग आमचे सरपंच पक्के गावाची घालवायला लागला का तुम्ही? तुम्हाला कळतं का काय? काय चाललंय? आमच्यासाठी पेलेली बरी हाताची घडी नाकात बोट. चांगली दिसली ना साहेबांनी. सरपंच काय काय चाललंय? सरपंच कोण आहे नेमकं? तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळं सांगायचं होता येतात पण हे काही तर कोण बोलू देत का काय? चाललंय चल काय नाही एक सांगतो निष्ठराला मग कोणा एका गेलं तुम्ही बोलू नका. कसं वाटतंय? सरपंच टिंग टॉंग. सगळ्या गावाचं वाटोळ गेलंय. तुम्ही हे सगळी तपासू. हे सरपंच लय बॉक्स आहे. अहो रोज दारू पिऊन देगाडा करतोय. आम्ही पिलो का? आम्ही तुम्ही यायचं म्हणून आम्ही स्वतंत्र उभारलो. कसं आम्ही साहेब दोन दिसतात मला. आम्ही अरे साहेब अरे कसे दाबते का? अरे साहेब 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 कुठं आणलंय तुम्ही? दोन दिसते. कुठं असतील ना ग्रामपंचायत दोन. जत्रा सगळी येण्याची सगळी. जत्रा सगळी. हा? तुम्ही माझ्या पिठाच्या चिक्कीचं काय केलं? माझी बायको मरून गेली राव तरी तुम्ही माझी पिठाची चिक्की दिली नाही अजून. पिठाच्या चिक्कीचं काय काढलंय ना? साहेबची पिठाची चिक्की बघायला आलेत काय? मी गेलतो साहेबाला रस्ता माहित नव्हतं. कोणी बघा की नाचवून नाचलं तर पेलेलं आहे तुम्हाला. हो साहेब एक डान्स सुद्धा की राव. चुम्मा चुम्मा दे दे. साहेब डान्स करतो. पाटील डान्स करतो. बसंती लगाई गावाला नाचलं नाच तुम्ही. कुत्तों के सामने मत हे काय नहाओ. सरपंचाला कळलं पाहिजे की बसंती के सामने कुत्ते मत नाचना. नहीं बसंती के सामने कुत्ते मत. ये पूरी तकलीफ सरपंच तुम्ही काय असं मला काय कळलं काय तुमचं मी सांगतो. काय सांगायचं तुम्ही काय काय मला मी गडर साहेब आपण मला जात गपरेटो आपण मला जात ना ना बसूनच करा पण बसूनच करा. आपण दोघं एकदम करू. बस तुमच्या शेजारी गेलं वाटतंय दोघं. नीट बस. अरे काय लावलंय काय तुम्ही सगळ्यांनी? समजून आली तर शाळेवाले तुम्हाला लाजा वाटतात का? सगळी काय सरपंच तरी पेलाय ना तुमचा. तुमचं नाव किती केलं? एक काम करा साहेब,
ह्यांचं सरपंच पद पहिलं घालवा हा. सरपंच नाही पाहिजे आधी. ह्यांना द्यायला पाहिजे फुलं पाहिजे. पटलं आपल्याला साहेब, मी नव्हतो गेलो त्यांनी प्लॅन केला की आमच्या गावातली नेमकं पेले कोणतो ऐका इकडे रे गंग्या ह्या गंग्याला ह्यांनी मला पाजायसाठी 100 रुपये देतो म्हणजे काय एक काम करायचं सरपंचाला थम्सअपची बाटली आणायची प्यायला थम्सअप त्या थम्सअपच्या बाटलीत दारूची अख्खी बाटली वाचून आणायची क्वार्टर पण या 100 काम सांगितले की तुम्ही ह्याच्यात मला बी नको का माझा काटा कसा हलायचा मला सांगा बरं. माझ्या मिक्स करायला जास्ती गाव बोलली आमची मग मी काय केलं मी एकच काम केलं काय? मी डोकं लावलं कम्प्लेट आता ह्याचा बरोबर गंगेचा कार्यक्रम असतो सरपंच म्हणते बिंगी बघितलं सरपंच कुठं चालला आता कुठं नाही सरपंच ते आपलं वैशाला गवत आणायला चाललं होतं दुसरं कुठं काय तुझ्या कुठं नाही दारू नाही सरपंच दारू काय सारखे असते आपल्याला जमत नाही पैसे कोणीतरी दिलं तरच आपण पेतो नाही तर कवा नसते कम्प्लेट 100 मिळालेला 100 वय आता कोणी नाही म्हणते वय मला 100 कोणी बी देतं किंवा सरपंच गावात तुम्ही देताय किंवा सरपंच बाई आता देत दारू आणायला चालला होता का नाही खरं बोल नाही तर कम्प्लेट दातात बुकी पडेल बकेट दात असते तर काय काहीतरी लागला तुम्ही येडे काय मला जाऊ दे ऐक 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 बुकीत दात पडेल खरं खरं सांगायचं काय प्लॅन तुझा पाटलात चालला होता कम्प्लेट आपण ऐकलाय सरपंच काय नाही तुम्ही ऐकलंय म्हणलं तर मला कशाला इकडं बघ इकडं बघ तुला मी मागच्या टायमाला कसं 10,000 रुपये मिळून दिलं मग दिल आता तुला आज पाटलांकडनंच कम्प्लेट 20,000 मिळवून देणार काय बोलताय हा आता काम काय करायचं माहितीये का कॉम्प्लेट कसा कॉम्प्लेट मला थम्सअप नुसतं द्यायचं आप्पाला आणि पाटलाला निबार कोरीच होत सगळी बघा की आता तुम्ही कसं त्यांना भोगात करून सोडतो मी हा आणि तुला कपडे मागच्या टायमाला मी घेतले ते खूप काही श्राग नसते नाही आता ही बी ड्रेस तुमचाच आहे मागच्या टायमाला सरपंच तुम्ही म्हणजे आमचं दैवत आहे बोलत होता की पाटील सरपंच तुम्ही लय भारी आमच्या दारुड्याचे लय मनावर घेत जाऊ नका तुम्ही सरपंच आमचं काय खरं असतं बेवड्याच्या एवढ्याचं कोणी 5-50 दिले की आम्ही त्यांचाच होत असतो मी आता रुपया देणार नाही बंडल तुला 20,000 देणार काय बोलताय तुला मागच्या वेळेला दिल आपाकडनं मग आता काय करणार 20,000 देणार मग तुम्ही अरे ती नरसाळ्या ती देतो कम्प्लेट तू काय करायचं माहितीये का मला बरोबर खिशातली थम्सअपची बाटली बारकी द्यायची आणि ह्यांच्या म्हणायचं का आणि काय करायचं माहितीये का पाटील बरोबर खिशात आहे आणि 3 बाटल्या त्यांच्या टेबलला ठेवून द्यायच्या काय आणि सगळ्या फुल साईड माझ्या देणार तुम्ही माझ्या बघा की कसं करतो ते हे म्हटलं गाड्या गंगाराम कम्प्लेट त्याला म्हणलं तुला 500 मी देतो काढलं खाटकन 500 दिलं आणि घरी मिसळायला दिली दादू त्यानं काय केली डबल आणली त्यांना 5 साहेब तुम्हालाही दाखवायचं होतं मला गाव कसं असतंय आणि गावात कशा कुरबड्या होत्या म्हणून केवळ मला दारुड्या सोम मी ज्या वेळेला गावात गेलो त्यावेळेला हे गंग्याला सांगत होते आज गावात साहेब येत आहे मला कुठलं तर कळलं फुल दारू पाहा म्हणले सरपंचाला आणि सरपंच बात करा म्हणजे तुम्ही माझा रिपोर्ट पाठवला असता आता माझ्या घरच्या बायकोनं सुद्धा सांगितलं काय की तुम्हाला हे सरपंचाचं पद घालवा ही दारू मध्ये चांगली नाही अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणार पण एक लक्षात ठेवा साहेब
पाटलाचं आप्पाचं आता भाऊसाहेब आणि आबासाहेब गेली दोघे गावाला बघा ही दोघे चाबरी येते भाऊसाहेबाला का नाही थोडासा भाऊ राहू द्या चांगला आहे जरा करतो मला मदत सह्याला बियायला जरा चिपला म्हणजे चांगल्या कामाला गावात तुम्ही विकास बघितला सगळा व्यवस्थित केलाय अहो गावाचं भावाचं आणि देवाचं कधी खायचं नसतं काय गावाचं भावाचं आणि देवाचं फेड हितच आहे सुट्टी नाही म्हणून मी काय म्हणलं सांगत होतो मला नाटक करावं लागलं मला नाटक करावं लागलं साहेब मी एकच काम करा ह्या पाटलाला आप्पाला आयुष्यात फॉर्म भरता पाहिजे ठीक आहे चालतंय चांगला शहरावर पाठवतो व्हिडिओ कलेक्टरला पाठवतो खैराची मी एक ठोका